नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, महावितरण अप्रेंटिसशिप भरती असणार आहे 2025 साठी भरती असणार आहे. याच्यामध्ये कोपावाल्यासाठी वॅकन्सी असणार आहे, IT वाल्यांसाठी, वायरमॅनसाठी वॅकन्सी असणार, तारतंत्री, इलेक्ट्रिशियनसाठी वॅकन्सी असणार आहे, वीज तंत्रीसाठी. 187 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. 10वी उत्तीर्ण आपण पाहिजे असाल इथं 10वी पास प्लस ITI, NCVT वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असते. नागपूरसाठी भरती असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचं आहे. ओके. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे त्या सूचना वगैरे दिलेल्या आहे. औद्योगिक महावितरणतर्फे भरती असणार आहे. औद्योगिक शिक्षण संस्थेतून वीज तंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते की महावितरण नागपूर शहर मंडळाअंतर्गत वर्ष 2025-26 साठी करिता शिकाऊ उमेदवार 1 वर्ष कालावधीसाठी करार बंद करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आपल्याला काय करायचं, इथं वेबसाईट दिलेली अपेंडिशिप्स इंडिया याच्यावर आपल्याला अप्लाय करायचं. शिकाऊ उमेदवारांनी दिनांक 5/5/2025 पासून आपल्याला इथं चालू होणार आहे आपल्याला अप्लाय करण्यासाठी 5 मे 2025 पासून. तर आपल्याला 11 मे 2025 पर्यंत अप्लाय करून ठेवायचं रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. ओके. याच्यामध्ये आपल्याला अस्थायी नोंदणी क्रमांक ऑनलाईन अर्ज करावे. ओके. त्याच्यानंतर नागपूर शहर मंडळ नागपूरचे अंतर्गत असलेल्या विभागाचे आस्थापना नोंदणी क्रमांक भरवायची पद्धत खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. आपण ते पण इथं बघणार आहोत आता. ओके. आता मंडळाचे नाव दिलेले आहे इथं, आस्थापनेची नोंदणी क्रमांक दिलेला आहे, कोपा याच्यानंतर वॅकन्सी दिलेली आहे कोपासाठी, माहिती तंत्रज्ञान आणि तारतंत्री, वीज तंत्रीसाठी. ओके. तर नागपूर शहर मंडळ नागपूरसाठी इथं नोंदणी क्रमांक इथं टोटल कोपासाठी 12 वॅकन्सी, त्यात माहिती तंत्रज्ञानासाठी 5 वॅकन्सी असणार आहे. 2 नंबरला काँग्रेस नगर विभाग नागपूरसाठी वॅकन्सी असणार आहे इथं. तर 5 वॅकन्सी कोपामध्ये, 10 वॅकन्सी तारतंत्रीमध्ये, वीज तंत्रीसाठी 35 वॅकन्सी. ओके. याच्यानंतर गांधीबाग विभागसाठी इथं नागपूरसाठी मित्रांनो कोपासाठी 2 वॅकन्सी, तारतंत्रीसाठी 2 वॅकन्सी, 10 वॅकन्सी, वीज तंत्रीसाठी 12 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर महल विभाग नागपूरसाठी मित्रांनो 7 वॅकन्सी असणार आहे, कोपासाठी 9 वॅकन्सी, तारतंत्रीसाठी आणि 16 वॅकन्सी असणार आहे आपल्याला वीज तंत्रीसाठी. सिव्हिल लाईन विभागासाठी नागपूरसाठी इथं 4 वॅकन्सी, कोपासाठी 8 वॅकन्सी, तारतंत्रीसाठी 14 वॅकन्सी असणार वीज तंत्रीसाठी. ओके. बुटबोरी विभागासाठी नागपूरसाठी तर 3 वॅकन्सी असणार आहे, कोपासाठी 7 वॅकन्सी असणार आहे, तारतंत्रीसाठी 28 वॅकन्सी असणार वीज तंत्रीसाठी. ओके. याच्यामध्ये आता आपण जाणून घेऊया माहिती. शैक्षणिक अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांचं परीक्षा उत्तीर्ण 10वी पास असं गरजेचं असणार आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदमध्ये आपण NCVTचं आपण सर्टिफिकेशन न्यू दिल्ली मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे. ITIचं, वीज तंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि कोपाचं. ओके. यामध्ये एक. त्याच्यानंतर आपला दस्तावेज, शैक्षणिक दस्तावेजमध्ये आपल्याला SSC, ITI, त्याच्यानंतर आपल्याला सर्टिफिकेशन वीज तंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि 4 सेमिस्टरचे किंवा कोपा या व्यवसायातील 2 वर्षाचे 2 सेमिस्टरची उत्तीर्ण मूळ गुणपत्रिका आपल्याला पाहिजे मित्रांनो. ओके. त्यानंतर आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, इतर आपले अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे, मूळ प्रत उमेदवारांचे स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे मित्रांनो, इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला विद्यावेतनबद्दल सांगलं गेलेलं आहे. नियमानुसार आपल्याला भेटणार विद्यावेतन जे अप्रेंटिसशिपमध्ये असतं. वयोमर्यादा आपली काउंटिंग होणार आहे 31 मार्च 2025 पासून पर्यंत आपला 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. तर जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत आपण कंप्लीट पाहिजे. तर 5 वर्ष आपल्याला शिथिल राहणारे मागासवर्गीयांसाठी सूट असणार. ओके. 37 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला नमूद आपल्याला पदसंख्या कमी अधिक करण्यात भरती प्रक्रियेमध्ये निगडीत असलेले सर्व काही अधिकार व्यवस्थापन राखून ठेवलेले आहे मित्रांनो. ओके. त्यांच्या निर्णयाप्रकारे इथे चालणारे सगळे उमेदवारांना कळवण्यात येणार आहे. ओके. असं इथे सांगण्यात आलेलं आहे. भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचे राजकीय किंवा इतर अधिकारी करून आपल्याला दबाव आणण्याचा प्रयत्न करल्यास त्यांची उमेदवारी इथे रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो. वरील कालावधीत ऑनलाईन आपल्याला अर्ज सादर न करता केल्या अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. शिकाऊ उमेदवाराची निवड ही SSC व ITIच्या गुणांच्या आधारे आपल्याला टक्केवारीनुसार आपल्याला केली जाणार आहे मित्रांनो. अनुक्रमे 40 ते 60% इतकं पाहिजे मित्रांनो. अटी शर्ती अधिक राहून आपल्याला असणार आहे.
जाणार आहे मित्रांनो. ओके. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता 1.10, अनुसूचित जमातीकरिता प्रवर्गाकरिता 1.11 याप्रमाणे आपल्याला पदे राखीव व महिलांकरिता शासन नियमानुसार पदे राखीव राहतील मित्रांनो. तसेच आपल्याला इथं उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे. नोंदणी केलेल्यांची प्रत आपल्याकडे पाहिजे आहे अपेंडिशिपची. त्यानंतर शैक्षणिक अर्थ धारण केल्याची गुणपत्रिका, प्रमाणपत्रिका, साक्षांकित आपल्याला केलेल्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज दिनांक 5 मे 2025 ते 13 मे 2025 पर्यंत संबंधित कार्यालयास सादर करावे मित्रांनो. ज्या उमेदवारांना वर्ष 2025 मध्ये नवीन पोर्टलवर appendiship.org वर आपल्याला अप्लाय करायचे ऑनलाईन अर्ज केलेले अशा सुद्धा आपले सर्व दस्तावेज संबंधित कार्यालयांच्या अर्जांसोबत सादर करावे. ओके. त्यानंतर आपल्याला उमेदवाराचे संपूर्ण दस्तावेज, त्याच्यानंतर संबंधित कार्यालयात अर्ज सादर करणारा नाही. उमेदवारांचे प्रशिक्षणाकरता निवड करण्यात बाबतचा विचार केला जाणार नाही. ओके. नागपूर जिल्ह्यात अंतर्गत आपल्या रहिवासी उमेदवारांचे प्रथम इथं प्राधान्य दिले जाणार आहे मित्रांनो, की अशी ही सूचना आलेली आहे. आपल्याला 5 मे 2025 पासून इथं अप्लाय करायचं आहे. तर त्याच्यानंतर 11 मे 2025 पर्यंत आपली शेवटची तारीख असणार आहे अपेंडिशिपवरून अप्लाय करून घ्यायचं. ओके. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा मित्रांनो. ओके. याची तुम्हाला पीडीएफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची. अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची, जॉईन होऊन जायचं आहे. आणि आपल्या टेलिग्रामवरून फाईल आपल्याला डाउनलोड करून घ्यायची असेल तर करू शकता. आणि डेली अपडेट वगैरे आपण टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला देत असतो मित्रांनो. ओके. जॉईन व्हायला विसरू नका. ओके. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा डाऊट रिलेटेड, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असेच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.